मी निवडणुकीमध्ये का उभी आहे, मी उमेदवार लायक आहे की नाही, महायुतीचे उमेदवार म्हणून जे मी उभी आहे त्या प्रचारार्थ मंचावर उपस्थित असलेले ज्यांच्या येण्याने मला साक्षात माझ्या वडिलांचा आशीर्वाद मिळाला असं वाटतंय ते आमचे अत्यंत आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, मंचावर उपस्थित अत्यंत तळमळीने माझ्या प्रचाराची काळजी करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष, प्रत्येक गोष्टीत बारीक काळजी माझी करतायत ते आमचे बावनकुळे साहेब, मंचावर उपस्थित मुंडे साहेबांना आमदार खासदारांची फॅक्टरी म्हणून संबोधणारे आमचे लोणीकर साहेब, आमच्या या मंचावर सुजे आले का नाही, मंचावर उपस्थित आमच्या खासदार ज्यांची हॅट्रिक व्हायची होती पण त्यांच्या कामामुळे मला त्यांचं मार्गदर्शन सदैव लाभणार आहे, माझ्या सिनियर राहणार आहेत त्या लोकसभेमध्ये आमच्या खासदार प्रीतमताई, या माजलगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाश दादा, आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब, आमचे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णा पवार, आमचे कारखान्याचे ज्यांनी मुद्दे छान मांडले आमचे मोहनराव जगताप, एक युवा नेतृत्व, एक सुशिक्षित नेतृत्व योगेश क्षीरसागर, या कार्यक्रमासाठी आमच्या प्रचाराला नेहमी ज्यांची साक्ष अपेक्षित असते ते आमचे बंधू बाबूरावजी पोटभरे, नितीन नाईक नवरे, मंचावर उपस्थित खास माझ्या प्रचारासाठी सिंदखेड राजाहून आलेले शशिकांतजी खेडेकर, जयसिंग भैया, मंचावर उपस्थित आमचे देवीदास राठोड करपे, आमचे व्याहीच म्हणायला हरकत नाही, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने इथे उपस्थित. खरं तर डाव्या बाजूला सभा जेवढी आहे ते जर समोर आले तर जास्त बरं राहील, पण ठीक आहे, उजव्या डाव्या बाजूला उभे असलेले आणि समोर बसलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, टोपीवाले, पेटेवाले, शेतकरी बांधव आणि युवा बांधवांनो आणि माझ्या प्रसार माध्यमातील बांधवांनो, आज गडकरी साहेब आपण माझ्या प्रचारासाठी इथे आला आहात, हा माझ्यासाठी खूप खूप मोठा आशीर्वाद आहे. कारण मला आठवतं की 2009ला मुंडे साहेबांनी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आपण त्यांच्या नॉमिनेशनसाठी खास आला होतात आणि आपण राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांच्या प्रचारामध्ये सामील झाला होता. राजनाथजी पण दुसऱ्या निवडणुकीमध्ये खास आले होते आणि आम्ही ज्यांना बघून मोठे झालो लहानाचे त्या नेत्यांना कधी आम्ही नेता मानत नाही, खरं तर आम्ही काका संबोधतो, इतके आमचे जिव्हाळ्याचे नाते आहेत. पण आज मला खूप तुमचा इथे स्वागत करताना एक आनंद होतो आहे की माझ्या नेत्याचा आणि माझ्या पित्याचा आशीर्वाद हा त्यांचे सहकारी म्हणून सदैव ज्यांनी काम केलं त्यांच्या माध्यमातून इथे मला मिळणार आहे. तुम्हाला मी अजून एक स्वागत करण्यामध्ये सगळे मुख्यमंत्री, सगळे उपमुख्यमंत्री, सगळे आमदार खासदार ज्यांचं नाव घेतात ते गडकरी साहेब आहेत, कारण त्यांच्या गावागावापर्यंत महामार्गाच्या निमित्ताने त्यांनी विकास पोहोचवलेला आहे. तिकडे जर काम करायचं असेल गडकरी साहेबांच्या कार्यालयात तर फक्त एक कागदाची आवश्यकता असते, त्याच्या पलीकडे आपल्याला काही लागत नाही. आपणच त्यांच्या घरी जायचं, त्यांनीच आपल्याला खाऊ घालणार, तेच आमचा आदरातिथ्य करणार, शौक एकम हे का ते का, म्हणजे आम्हाला काहीच त्रास नसतो. मला तर वाटतं दिल्लीला जाणारा प्रत्येक माणूस भूक लागली की नक्की गडकरी साहेबांच्या बंगल्यावर जातो, इतका आगळपगळ आणि आदरातिथ्याचं त्यांचं घर आहे. मी फक्त एक कागद दिला होता 2014 मध्ये, प्रीतमताई खासदार झाल्यानंतर 10,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे या गडकरी साहेबांनी आपल्याला दिले. टाळ्या वाजवून सर्वजण आभार त्याचे व्यक्त करा. आज मी या निवडणुकीमध्ये उभी आहे. मी निवडणुकीमध्ये का उभी आहे, मी उमेदवार लायक आहे की नाही, मी किती कामं केले आहेत, काय नाही, हे सगळं मी काय आता बोलणार नाही. मी फार आपली वेळ घेणार नाही. माध्यमांनाही विनंती करेन की आज अक्षय तृतीया असल्यामुळे आज पूजा केल्याशिवाय, पितरांची पूजा केल्याशिवाय, लोक नैवेद्य दाखवल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे थोडासा एक तासभर आम्हाला विलंब लागला. पण गडकरी साहेबांसाठी सणाचा दिवस असून देखील खूप उत्साहाने लोक इथे आलेले आहेत, ते त्यांना ऐकण्यासाठी आलेले आहेत. मी आपल्याला एकच विनंती करेन, माझ्या आपल्या आशीर्वादाने निवडून आल्यावर मी दिल्लीमध्ये असेल तर महाराष्ट्रातलं आणि माझ्या जिल्ह्यातलं कुठलंही काम असेल, भले ते कुठल्याही मंत्रालयात असेल, तुम्ही त्यांचं आज पालकत्व फक्त स्वीकारून जा. आम्हाला तेच शिक्कामोर्तब आहे की आमच्या जिल्ह्याचा विकास नक्की होईल. तुमच्या उद्योग समूहामध्ये जेवढे नाते आहेत, जेवढे संबंध आहेत
त्याच्यातून एक संबंध आम्हाला वापरा आणि आमच्या या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये जिथे रोजगारासाठी लोक बाहेर 10 लाख लोक स्थलांतरित करतात तिथे एक मोठा रोजगार आमच्या जिल्ह्यामध्ये आणून द्या, म्हणजे आमच्या इथल्या गरीब तरुणाला बाहेर जायला ऊस तोडायला जायची गरज पडणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे आणि एक मोठं शिक्षण इथे हे ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे, ऊसतोड कामगार पुरवणारा जिल्हा आहे, पण एक मोठं मेडिकल कॉलेज जेव्हा जिल्ह्यामध्ये नवीन द्यायचं असेल तर बीड जिल्ह्यामध्ये द्यावं, जेणेकरून माझ्या गावातला मुलगा सुद्धा गरीब ऊसतोड कामगाराचा, कष्टकऱ्याचा, मजुराचा, शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा डॉक्टर बनेल आणि या भागातून डॉक्टर पुरवणारा आम्ही जिल्हा होऊ शकू. फार भाषण करणं अयोग्य राहील. मी गडकरी साहेब आपल्यालाच विनंती करते की आपण आपलं मार्गदर्शन करावं आणि आपले आभार मानते. आपण खूप संयम दाखवून खूप मायेने आमची थोडीशी प्रतीक्षा आपण अनुभवली आणि आम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.